मासुंदा तलावासाठी 60 कोटी MMRDM करणार सुशोभीकरण सल्लागार नेमणार। ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात आता आकर्षक म्युझियम, कारंजे आणि विद्युत रोषणाई केली जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हे काम हाती घेतलं असून त्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया MMRDA ने सुरू केली आहे। ठाण्यातील मासुंदा तलावाचे पाणथळ क्षेत्र सुमारे 9 हेक्टर असून तलावाचा परीघ सुमारे 1200 मीटर इतका आहे। ठाण्यात पर्यटन आणि मनोरंजनाच्या अनुषंगाने फारच कमी स्थळे उपलब्ध आहे। त्यातून पर्यटकांकडून मासुंदा तलावाच्या परिसरात फेरफटका मारायला पसंती दिली जात असल्याचं दिसतंय। हा तलाव ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळ आणि मुख्य शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिक नियमित भेटी देतात। तसेच दरवर्षी या भागात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी नववर्ष, रथयात्रा, महोत्सव, प्रदर्शने, गणपती विसर्जन, छठपूजा आदी कार्यक्रम होत असतात। ठाणे पालिकेमार्फत या तलावाच्या परिसरात सुशोभित पदपथ, अँफीथिएटर, नाना नानी पार्क या आदी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे। सुयोग्य थीमनुसार काम होणार। ठाण्यातील रायलादेवी तलावाच्या परिसरात निर्माण केल्या जात असलेल्या सुविधांप्रमाणेच या तलावाच्या परिसरात सुविधांची निर्मिती केली जाणार आहे। या तलावाच्या पाणथळ क्षेत्राच्या सभोवताली काही ठिकाणी मोकळ्या जागा, उद्याने आहेत। या भागात विविध सेवा सुविधांसाठी वाव आहे। त्यातून या भागात प्रॉमिनेट, लँडस्केपिंग, सुनियोजित अस्तित्वातील उद्यान आणि मोकळ्या जागांचे सुयोग्य थीमनुसार सुशोभीकरण करण्याचं प्रस्तावित आहे।